बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी अभिनेता. प्रकरण 16. तो कडवट हसला. खूप वेळ थंड बसला आणि मग म्हणाला, मनू, माझ्या मनात एक विचार येतो. कसला? कौसल्याची क्षमा मागून तिला भेटावं, तिला बोलावून आणावं. येईल ती? मनू काही बोलला नाही. मध्यंतरी एकदा बसस्टॉपवर उभी होती. तिला भेटण्यासाठी मनू बसमधनं मुद्दाम उतरला आणि तिला भेटला. त्यानं विचारलं, कुठं निघालात? नर्सिंग होममध्ये. तुम्ही राहता कुठं? इथंच जवळ 2 खोल्यांची जागा आहे. आम्ही 4 नर्सेस राहतो. मंजुनाथचं कळलं? हो, वाचते मी पेपरमध्ये. पण खास इंटरेस्ट घेऊन काय झालं असं तिनं विचारलं नाही. मग म्हणूनच सांगितलं, यज्ञेश्वरनं 2-3 ठोसे पोटात मारले, ते वरमी लागले. तिनं काही इंटरेस्ट दाखवला नाही. मनू म्हणाला, सानियावरून भांडण झालं. सानियानं त्याला फसवलं आणि यज्ञेश्वरला आपल्या कह्यात घेतलं. सध्या सानियाचा प्रियकर यज्ञेश्वर झालाय. असूयेतून भांडण झालं. सानिया कोण, यज्ञेश्वर कोण हेच माहीत नसल्यासारखं ती तटस्थपणे ऐकत होती. शेवटी म्हणून म्हणाला, तुमचा विरोध नसेल तर तुम्ही एकदा भेटा त्याला खूप बरं वाटेल. तेही तिनं मख्ख चेहऱ्यानं ऐकलं. ऐकताना चेहऱ्यावर कसलीही भावना नव्हती. मनू तिच्याकडे बघत होता. ती नर्सच्या वेशात नव्हती, पण इतकी साधी होती की हीच कौशल्या हे ओळखणं कठीण होतं. पांढरी शुभ्र साडी नेसली होती. हातात बांगड्या नाही, कपाळावर कुंकू नाही, कानात काही नाही. तिची बस येताच ती किंचितशी हसली आणि बसमध्ये चढली. मनू जाणाऱ्या बसकडे बघत राहिला. तिने वळूनही पाहिलं नाही. त्यामुळे मंजुनाथच्या येईल ती या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं ते मनूला कळलं नाही. थोड्या वेळानं तो म्हणाला, काही दिवसांपूर्वी एकदा अचानक बसस्टॉपवर भेटली होती. काही म्हणाली माझ्याबद्दल? नाही. माझ्या आजाराची तिला माहिती आहे. तिने पेपरमध्ये वाचलं होतं. इथं येण्याचं काही बोलली नाही. नाही. मंजुनाथ बोटं चोळत खुर्चीत बराच वेळ बसून राहिला आणि स्वतःशीच विचार करीत म्हणाला, बोलावली तरी ती इथं येईल की नाही कोण जाणे. पण आली तर मात्र खरंच बरं होईल. मला इथं थोडी जाग होईल आणि मला म्हणू आता घरचं अन्न खावंसं वाटू लागले रे. घरचं, आपल्या चवीचं. मी माझ्या घरनं रोज डबा घेऊन येतो तसं नव्हे रे. आपल्या घरी आईच्या हातचं नाहीतर बायकोच्या हातचं गरमागरम. कधी सांगावं आज आळू वड्या कर किंवा गरमागरम कांद्याची भाजी, पण असू दे. मग एकदम आठवत म्हणाला, उर्मिलेचा हात विलक्षण होता. काही सांगायची खोटी, आनंदानं करायची ती. तशीच माझी कौसल्या. खिडकीतनं कुठंतरी बाहेर अवकाशात बघत तो म्हणाला, कौसल्या म्हणजे खरोखर विलक्षण प्रेम करणारी पोरगी होती. शी रिअली टायपिफाईड एव्हरीथिंग दॅट आय वॉज नॉट. ज्या गुणाबद्दल आदर वाटावा असे सर्व गुण तिच्यात होते. खरोखर
खरोखर आदर्श पत्नी. तुला वाटतं तिची मनधरणी केली तर ती परत येईल? आम्ही डिवोर्स घेतलेला नाही आहे. ती आली तर मी पूर्ववत बरा होईन. येईल ती? आय डोंट नो. तरी तुला काय वाटतं? सांगणं कठीण आहे. ती राहते एखाद्या संन्यासिनी सारखी. मी एकदा नर्सिंग होममध्ये जाऊन तिला भेटून बघतो. बघू तरी काय म्हणते. प्लीज प्लीज म्हणू. मंजुनाथनं खिडकीतून बाहेर पाहिलं. त्याला दूरवर झोपाळ्यावर एका बाईला बसून बापूराव बसलेले दिसले. तो चमकला, म्हणाला, बापूरावांनी पुन्हा बाई आणलेली दिसते. त्यानं धोंडीबाला हाक मारली. धोंडीबा येताच तो म्हणाला, अरे झोपाळ्यावर बापूराव बसले, त्यांना बोलावं, इथं या म्हणावं. धोंडीबा बाहेर गेला. पाठोपाठ बापूराव आले. आज जरा ते वेगळेच दिसले. धोतर नेसले होते आणि रेशमी सदरा घातला होता. कपाळावर लाल गंधाचा टिळा होता. खमिसाच्या बाह्या थोड्या लांब होत्या. त्या ते दोन्ही हाताने पुन्हा पुन्हा वर करीत होते. त्यांच्याबरोबर ती बाईही आली. 35शीतली ब्राह्मण बाई होती. दिसायला यथातथाच 5 वारी नेसली होती. अवयव उठावदार होते आणि चेहरा हसमुख होता. तिला पाहताच मत बरं होईल असा चेहरा होता. आले आणि मास्तरासमोर विद्यार्थी उभा राहतो तसे ते उभे राहिले. त्यांच्या मागे खाली मान घालून ती उभी होती. बापूराव, मी तुम्हाला बजावलं होतं. बापूराव चमत्कारिक ओशाळून हसले. त्यांनी खांदे कानाला लावले आणि म्हणाले, मंजू, मी तुला न सांगता लग्न केलंय. मंजुनाथला डोळे विस्फारून दोघांकडे पाहिले. बापूराव तसेच ओठ गच्च आवळून हसत होते. लग्न या वयात? असा गळ्याकडे आवाज करीत ते ओशाळून हसले आणि म्हणाले, आता एकट्याला रात्रीची भीती वाटते. यु नो दॅट वुल्फ्सवर त्या तासात जाग आली म्हणजे थरका फुटतो. कोणीतरी सोबतीला असावं, अंगावर हात फिरवणार, असं असं वाटतं. मंजुनाथच्या मनात अचानक सहानुभूती निर्माण झाली. कारण तोही त्याच छायेत वावरत होता. तू जा म्हणत असशील तर आम्ही जातो. राहा म्हणत असशील तर राहतो. जाणार कुठं? कुठेतरी मठात, आश्रमात. मग त्यांनी चोरट्या नजरेनं मनूकडं पाहिलं. क्षणभर बोलू की नको असा विचार त्यांच्या मनात आला. तिसरा माणूस तिथं असताना बोलावं की बोलू नये अशा विचारात ते अडखळले आणि शेवटी म्हणाले, आयुष्यभरात जे सगळं झालं त्याचा आता मला पश्चाताप होतोय. तू शिवानंद यांच्या दशेला मीच कारणीभूत आहे अशी माझी भावना झाली. म्हणून आता या स्थिर आयुष्यात आलोय मी. एवढं ते घडाघडा पाठ केल्यासारखे बोलले आणि मंजुनाथच्या प्रतिक्रियेची वाट पाहत राहिले. डोळे विस्फारून ते एकदा मंजुनाथकडे एकदा मनूकडे पाहत राहिले. मग म्हणाले, ब्राह्मण आहे, कुमारी होती, लग्न होऊ शकलं नाही गरिबीमुळं, पण जेवण सुग्रास करते. प्रसंग आला तर 4 घरी जेवण करून 1000-1200 मिळवू शकते. एवढं बोलून ते भुया उंचावून बघत राहिले. बायकोच्या कौतुकामुळे त्याच्या सगळ्या सुरकुत्या ताणल्या होत्या. त्यांची बायको खाली मान घालून उभी होती. खूप वेळानं मंजुनाथाचा विचार पक्का झाला. तो म्हणाला, धोंडीबाला सांगून तुमची खोली रिकामी करून घ्या. खोलीत आणखी एक बाग घाला. आमचं स्वयंपाकघर वापरा हवं तर. बापूरावांना अतिशय आनंद झाला, पण त्यांनी तो थोडा सुद्धा दाखवला नाही. फक्त त्यांचे डोळे सैरावैरा नाचले. ते इथं तिथं टक टक बघत राहिले.
त्यांची पत्नीही गालात हसली. लग्न कधी झालं? मंजुनाथने विचारलं. त्याला कुतूहल होतं. लग्नाला पाहुणे कोण कोण होते? आजच. कुठं? मार्कंडेश्वराच्या मंदिरात. कोण कोण हजर होते? आम्ही दोघंच आणि भटजी. थोडा खर्च झाला तो हिनच केला. ते हू हू करीत हसले आणि तसेच डोळे विस्फारून पाहत उभे राहिले. मंजुनाथनं आणि मनूनं त्या दोघांची हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या. बापूराव आणि त्यांची पत्नी यांना आनंद झाला. बापूराव गेले. आज त्यांच्या चालण्यातही थोडी ऐट होती. ते आपल्या वयाच्या मानानं थोडे अधिक तरुण झाले होते. ते जाताना जी वाऱ्याची झुळूक आली तीवरून हिण्याचा भडक वास आला. बापूराव तिथनं गेले आणि पुन्हा बायकोबरोबर झोपाळ्यावर झोके घेत बसले. ते जाताच मनू म्हणाला, मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं. लग्न उधळून आयुष्यभर उन्हाळक्या केल्यानंतर, अनेक बायकांची थेर केल्यानंतर माणसाला शेवटी लग्न करावंसं वाटतं का? सेक्युरिटी माय बॉय. आपल्याला बघायला जपायला कोणीतरी हवं असं वाटू लागतं. जे आता मला वाटायला लागले. तुला सांगतो मी म्हणू, मला आता मनापासून वाटायला लागले की आपण स्थिर व्हावं. मी कितीही बेभानपणे वागलो ना, तरी माझ्या त्या बेभान माणसाबरोबरच भान असलेला एक सामान्य संसारी माणूसही वास करीत होता. तो माणूस आता जागा होतोय असं वाटतं. मला आता स्थिर आयुष्याची इच्छा झाली आहे. मनू म्हणाला, तसं झालं मंजुनाथ तर मला खरोखरच आनंद होईल. माझी कादंबरी मला बदलावी लागेल. तसं होणार आहे एक दिवस. त्या बाबतीत तू माझा आदर्श आहेस. मला अनेकदा वाटतं तुझ्यासारखं आपण आयुष्य घालवावं. तुझी माझी मैत्री सुद्धा एवढी दीर्घकाळ टिकली आहे ना, त्याचं सुद्धा तेच कारण असावं. मग हसत म्हणाला, आपल्या आयुष्याची अदलाबदल करता आली असती तर किती छान झालं असं नाही? करूया का अदलाबदल? तो खूप हसत राहिला. या हसण्यामागे काय आहे ते मनूला कळलं नाही. पण एवढं हसण्यासारखी ही गोष्ट नव्हती. खरोखर तो का असा हसला असेल मनूला काही कळलं नाही. चला निघतो मी. जाता जाता थोडं तीर्थप्राशन. आज नको, जातो मी, असं म्हणून तो निघून गेला. मनू गेला की घरातलं चैतन्य गेल्यासारखं होतं. थोड्या वेळानं त्यानं मद्याची ट्रॉली मागवली आणि बापूरावांना हाक मारली. बापूराव. बापूरावांच्या लग्नाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा व्हावा असं त्याला वाटलं. बापूराव खोलीत पंचा नेसले होते. हाक ऐकू येताच पंचा सोडून त्यांनी घाईघाईने पॅन्ट चढवली. शर्ट आत खोला आणि ते आले. शिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासारखे उभे राहिले. त्यांना वाटलं याचा बेत बदलला की काय, हाता घालवून देतो की काय. ऐकण्यासाठी ते आतुर झाले. मंजुनाथ म्हणाला, बापूराव बसा. बापूराव बसले. कान टवकारल्यासारखे दिसत होते. आज तुमच्या लग्नाचा दिवस आपण साजरा करू, असं म्हणून त्यानं 2 ग्लास लावली आणि बाटली उचलली. एकदम दोन्ही हात पुढं करून बापूराव म्हणाले, नको नको प्लीज. का? त्याला आश्चर्य वाटलं. हे सगळं मी सोडलंय. का? उरलेलं आयुष्य एका वेगळ्या पद्धतीने घालवावं म्हणतो. त्यांनी दोन्ही खांदे वर करून कानाला लावले आणि गळ्याकडून हू 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 असा हुंकार काढला. थोडा वेळ तसेच बसले आणि मग जायला उठले. जाताना म्हणाले, जातो, ती खोलीत एकटी आहे. ते धावल्यासारखे चालत राहिले.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.